मी फक्त यूट्यूबवरती व्हिडिओज बनवत नाही, तर मी ग्राउंड लेवलवरती काम करतो आहे आणि ग्राउंड लेवलवरती काम करत असताना मला त्या प्रोडक्टबद्दलचं आणि त्या गोष्टीबद्दलचं पूर्ण ज्ञान आहे की कशाप्रकारे कोणतं प्रोडक्ट काम करतं, कशाप्रकारे कोणते फंड परफॉर्म करतात, कशाप्रकारे कोणते फंड्स रिटर्न देतात, त्या फंड्समध्ये कोणकोणते मॅनेजर आहेत, कशा प्रकारची त्यांची स्ट्रॅटेजी आहे, कोणत्या स्टॉक्समध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात, या सगळ्या गोष्टींचं मला नॉलेज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असल्यामुळेच मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, ना की मी फक्त यूट्यूबर आहे की मी यूट्यूबवरती व्हिडिओज बनवतो आहे आणि तुम्हाला सांगतो आहे की हे चांगलं आहे ते चांगलं आहे. हे नाही आहे. मी ॲक्च्युली माझं ते प्रोफेशन आहे आणि ते प्रोफेशन पकडून मी ह्या गोष्टी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवत असतो. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी माझ्या 2-3 क्लायंटला भेटायला गेलेलो आणि त्यांच्याबरोबर मला आलेले आज एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या मला रेग्युलर काम करत असताना जाणवतात आणि त्याच्यामधून तुम्हाला काही शिकता येतं आहे का, त्याही गोष्टी तुम्ही शिकून घ्या. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झाली कल्याणच्या एका क्लायंटपासून. कल्याणवरनं मी पोचलो वाशीला. कल्याणचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही. त्यानंतर मी गेलो वाशीला. तर वाशीला मला 1-2 क्लायंटला भेटायचं होतं आणि वाशी हे IT हब आहे, जिथे बऱ्याच सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये काम करणारे कॉर्पोरेट ऑफिसेस तिथे आहेत आणि या ऑफिसमधल्याच काही क्लायंटला मला आज तिथे भेटायला जायचं होतं. क्लायंटला भेटल्यानंतर त्यांचे गोल समजून घेतले. त्याच्यानंतर त्यांना काय इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, याबद्दलच्या डिस्कशन झालं. आणि त्यानंतर त्यांनी काही क्वेश्चन्स मला विचारले, त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हार्डली 2023 नंतर किंवा 2022च्या पासून मी हे म्युच्युअल फंडबद्दल ऐकलं आहे, पण त्याच्या अगोदर मला काही म्युच्युअल फंडबद्दल माहिती नव्हतं किंवा SIPबद्दल माहिती नव्हतं, किंवा त्यांना तर असं वाटत होतं की SIP हा एक वेगळा पार्ट आहे आणि म्युच्युअल फंड हा एक वेगळा पार्ट आहे. तर मग ही गोष्ट त्यांना समजून सांगितली की SIP आणि म्युच्युअल फंड या दोन्ही एकच गोष्टी आहेत. SIP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये आपण मंथली काही एक ठराविक अमाऊंट दर महिन्याला त्या डेटमध्ये त्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत असतो. तर ती आहे SIP. आता त्यानंतर मी जरा थोडंसं हे सगळं समजून सांगितल्यानंतर मी जरा तिथे कॅन्टीनमध्ये वगैरे फिरलो आणि तिथला व्ह्यू वगैरे तुम्हाला मी दाखवतो. तर हा जो आहे तो तिथला व्ह्यू आहे, त्यांच्या ऑफिसच्या बाहेरचा व्ह्यू. ती मीटिंग माझी सक्सेसफुल कंप्लीट केल्यानंतर मी पोचलो अशा एका ठिकाणी, म्हणजे हे कॉर्पोरेट क्लायंट आहेत. त्याचबरोबर माझे काही असेही क्लायंट आहेत की ज्यांना मला त्यांच्या घरी जावं लागतं भेटायला. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी त्यांच्या घरी जातो, भेटतो आणि त्यानंतर त्यांना पूर्ण समजावून सांगतो. कारण की जे सुशिक्षित लोक आहेत की ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल गुगलवरती जाऊन सर्च करता येतं, वाचता येतं, पाहता येतं, सर्च करून ते समजून घेतात की काय प्रोसेस आहे. पण काही अशी लोकं आहेत की ज्यांना याबद्दल काहीच माहिती नसतं. मग त्यांना फेस टू फेस सांगावं लागतं की कशाप्रकारे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, कशाप्रकारे ते वर्क करतं, कशा प्रकारचे फंड्स त्याच्यामध्ये असतात, या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि त्यासाठी मी पोचलो भांडुपला. भांडुपला पोचल्यानंतर मी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालो. वॉकेबल डिस्टन्स होतं त्यांच्या घरी, तिथे गेलो. तर हा जो एरिया तुम्ही पाहताय हा त्यांच्या घराजवळचा एरिया आहे आणि या ठिकाणी ते राहतात आहेत. जर तुम्ही बघाल तर एरिया एकदम कंजेस्टेड आहे, छोटासा आहे आणि जिथे खूप सारी घरं आहेत. तिथे राहणारे हे क्लायंट आहेत आणि त्यांना असं वाटलं की मलासुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. माझे व्हिडिओज ते पाहतात आहेत आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी इन्व्हेस्टमेंट आपण सुरू केली पाहिजे. आणि त्या निमित्ताने त्यांनी मला बोलवलं. मी ऑन द वेच होतो, त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना त्या सगळ्याबद्दलची डिटेल्स सांगितली. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट SIP सुरू केली तर लगेच एका क्लिकवरती तुमची SIP सुरू होत नाही. तर त्याच्यासाठी एक लेंदी प्रोसेस आहे की पहिलं तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट, ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. त्याचबरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक असायला हवं. आधार कार्डवरती ज्या डिटेल्स दिलेल्या आहेत आणि पॅन कार्डवरती ज्या डिटेल्स आहेत त्या मॅच असायला हव्यात. त्यानंतर तुम्हाला KYC कंप्लीट करावी लागते. जर तुमची KYC नसेल तर तुम्हाला KYC करावी लागते. आणि हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर अकाउंट ओपनिंग प्रोसेस होते आणि त्यानंतर तुमची SIP स्टार्ट होते. तर ही सगळी मोठी प्रोसेस आहे आणि या प्रोसेसशिवाय तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहितीच नसतात. त्या फोन करतात, सर मला SIP सुरू करायची आहे, तुम्हाला पैसे पाठवू का, जीपे करू का. तर हे असं जीपे करून वगैरे SIP सुरू होत नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर वेने जावं लागतं आणि मगच आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की जर आत्ता तर तुम्ही करून द्याल पण नंतर मग याच्यानंतर आम्हाला सपोर्ट कसा मिळणार. तर मी
ऑलरेडी सांगितलेलं आहे, तर माझा लाईफ टाईम सपोर्ट असणार आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुम्ही आडाल तिथे तिथे मी अवेलेबल असेल. आणि जर तुम्हाला फ्युचरमध्ये काही नवीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा नवीन काही गोष्टी करायच्या आहेत तर त्यासाठीसुद्धा मी अवेलेबल असणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मी का करतो आहे, मी म्हणजे लोकांच्या घरी का जातो आहे, त्यांच्या ऑफिसेसमध्ये का जातो आहे, तर बऱ्याच लोकांचं ऑफिस टायमिंग हे जरा ऑड असतं. ते कॉर्पोरेट एम्प्लॉईज असतात, त्यामुळे त्यांचं सकाळी ऑफिस सुरू होतं 10 वाजता, पण बंद होण्याचं टायमिंग नसतं. म्हणजे 6ला क्लोज केलं आणि घरी आलं असं होत नाही. तर 8, 9, 10, 11 वाजेपर्यंतसुद्धा काम करावं लागतं. वर्क फ्रॉम होमवाल्यांचीसुद्धा तीच कंडिशन असते. आता त्यांना असते सुट्टी सॅटर्डे संडे. आता या सॅटर्डे संडेमध्ये सुद्धा बराच वर्कलोड असल्यामुळे सॅटर्डेला काम करावं लागतं त्यांचं ऑफिसचंच, आणि संडेला मग फॅमिली लाईफसुद्धा असते. मग अशा वेळेस काही क्लायंट असं सांगतात की सर तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटलात, म्हणजे अर्धा तास आम्ही काढू शकतो आमच्या कामामधून, तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भेटा, आपण याबद्दल डिस्कस करू आणि लगेच आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू. तर असे काही क्लायंट्स असतील तर त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा जायला मी तयार आहे. फक्त तुमची तयारी असायला हवी इन्व्हेस्टमेंट करण्याची. आता हे झालं कॉर्पोरेट एम्प्लॉईजबद्दल. ज्यांना मुंबईमध्ये असतील किंवा मुंबईच्या आसपास असतील आणि ज्यांना SIP सुरू करायची आहे तर त्यांनासुद्धा माझा फुल सपोर्ट असेल की जर त्यांना ऑनलाईन करता येत नसेल किंवा ऑनलाईन समजत नसेल तर त्यांच्या घरीसुद्धा जाऊन मी फक्त त्यांची तयारी असायला हवी. असं नको, कारण की मला काही असे एक्सपिरियन्स आलेले आहेत की ज्यांनी मला घरी बोलवलं, मी इथून पुण्याला गेलो, कोल्हापूरला गेलो किंवा मी विरारलासुद्धा गेलो आहे, तर असे लोक मला बोलवतात आणि मग मी माझं ट्रॅव्हलिंग वगैरे 1-2 दिवस खर्च होतात माझे त्याच्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर सगळे घरातले लोक बसतात, आपण मीटिंग करतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगतो आणि नंतर मग ते सांगतात की सर आम्हाला 2-3 दिवस द्या विचार करण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही ठरवू. आणि त्यानंतर ते सांगतच नाहीत. म्हणजे माझा वेळ तर वाया जातो आहे ना. ही गोष्ट तर त्यांना मी फोनवरती पण सांगू शकतो किंवा माझ्या व्हिडिओजमधनं पण ते ऐकू शकतात, पण त्यासाठी अशा प्रकारे गोष्टी होतात. त्यामुळे मी जेव्हा केव्हा होम व्हिजिट करतो किंवा ऑफिस व्हिजिट करतो तेव्हा कन्फर्म करतो की त्यांना नक्की इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, आणि करायची असेल तरच मग मी अशा प्रकारच्या व्हिजिट करत असतो. जर तुम्ही मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये असाल तर मी अवेलेबल आहेच. पण जे लोक लांब राहतात आहेत, नांदेड, परभणी, कोल्हापूर, सोलापूर किंवा सातारा वगैरे, पुणे वगैरे, इकडे कोकणामधली लोक किंवा विरार वगैरे, मीरा रोड वगैरे, अशा लोकांनी प्रत्येक वेळेस मला बोलवणं गरजेचं नाही आहे. आपण ऑनलाईनही या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करू शकतो जर तुम्ही रेडी असाल तर. माझे बरेच असे क्लायंट आहेत जे कोल्हापूरला राहतात, साताऱ्याला राहतात, परभणीला राहतात, नांदेडला राहतात, बीडला राहतात. यांची जी SIP मी स्टार्ट केली आहे त्यासाठी ते काही मला भेटायला आले नाहीत किंवा मी त्यांना भेटायला गेलो नाही. ऑनलाईन आपण व्हिडिओ कॉल करतो, व्हिडिओ कॉलमध्ये मी त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. ज्या गोष्टी मी त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगणार होतो त्याच गोष्टी मी त्यांना इथे सांगत असतो. जवळपास 20 मिनटं, अर्धा तास, 1 तासाचा कॉल होतो आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर, ठरल्यानंतर मग ते त्यांची SIP स्टार्ट करतात. तर मी तुमच्या प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची हेल्प हवी असेल तर त्यासाठी अवेलेबल असेल. यासाठी प्रत्येक वेळेस तुम्ही मला घरी बोलवणं किंवा माझ्या ऑफिसमध्ये येणं कंपल्सरी नाही आहे. ऑनलाईन गोष्टी सगळ्या पॉसिबल आहेत. यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी असं म्हणतो आहे की तुम्हाला SIP स्टार्ट करायची असेल तर माझा पूर्ण सपोर्ट असेल. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या कोणाकडे तरी SIP स्टार्ट करताय आणि त्याला न सांगता तुम्ही मला फोन करून विचारता की सर मला SIP सुरू करायची आहे, कशी करायची, काय करायची. यामध्ये माझा वेळ नका घालू. फंड रिव्ह्यू करण्यासाठी किंवा फंडबद्दलच्या माहिती घेण्यासाठी मला कॉल करू नका. ऑलरेडी मी त्याच्याबद्दलचे रिलेटेड व्हिडिओज यूट्यूबवरती पोस्ट केलेले आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तर आजचा हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.